नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. कालच गुरुवार झाला. काय आवाज येत नाही का? अच्छा, मी कानात कापूस घातला त्यामुळे मला कमी होत आहे आवाज. तुमचं कसं काय काय होतंय रे तुझ्या आवाजाला? तर आज या ठिकाणी येतोय का आवाज? तर आज आपण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वट सावित्रीची पौर्णिमा, या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांना वंदन करून आपण या ठिकाणी आज या ज्ञान संपादन करून घेण्याच्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. श्रद्धा, विश्वास आणि भाव या गोष्टी आपण ज्या वेळेस परमेश्वराला अर्पण करू त्यावेळेस आपण पाहिजेल त्या गोष्टी, पाहिजेल त्या म्हणजे काय हा पण महत्त्वाचा मुद्दा येतो. पाहिजेल ते याचा अर्थ आपण ज्या माणसाच्या जन्माला आलोय आणि त्या माणसाच्या जन्माला काय आवश्यक आहे हे मिळवण्यासाठी आपण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. संसाराच्या गोष्टी वेगळ्या आणि स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या. संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी या विषय मायामोहाने ग्रासलेल्या आहेत.
आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्या गोष्टींपासून आपल्याला अलिप्त राहावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस अलिप्त राहू त्यावेळेस आपण दत्त महाराजांच्या जवळ पोचल्याशिवाय राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या गोष्टी समजून घ्यायच्यात. कशा पद्धतीने समजून घ्यायच्यात तर आपण नारायणपूरला येतो. नारायणपूरला येतो तर कशासाठी येतो तर आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने काय करायचं असतं, कशा पद्धतीने जीवन जगायचं असतं, या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण नारायणपूरला यायचं आहे. आणि अण्णांनी आपल्याला प्रत्येक प्रवचनातून वारंवार सांगितलेलं आहे की माणसाने माणसासारखं राहून माणसाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर त्या कशा गोष्टी आहेत? 84 लक्ष योनीनंतर हा माणसाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे. तर या माणसाचा जन्म हा इतर योनीपेक्षा वेगळा आहे की या जन्मामध्ये माणसाला सर्व बाजूने युक्त आणि परिपूर्ण केलेले आहे. हात, पाय, कान, नाक, डोळे, बुद्धी हे सर्व दिलेलं आहे. तर इतर जीवांना फक्त जन्मापासून मरेपर्यंत जगण्यासाठीच जे आवश्यक गोष्टी आहेत त्या फक्त परमेश्वराने दिलेल्या आहेत. आणि या प्राण्याला जन्मापासून मरेपर्यंत जगून कशा पद्धतीने स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घेता येईल यासाठी परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे. आणि ते ज्ञान आपल्याला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये आल्यानंतर समजतंय, समजून घेतोय आणि आपण आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने उतरवतोय आणि आपण आपलं जीवन आनंदाने जगतोय. आणि हे आपल्याला आनंदाने जीवन जगायला आपल्याला अण्णांनी शिकवलेलं आहे. आणि अण्णांनी हे जे शिकवलेलं आहे की प्रपंच करता करता परमार्थ कसा करायचा याचं ज्ञान अण्णांनी आपल्याला सतत दिलेलं आहे. आणि त्याची जागृती आपल्याला सतत असल्यामुळे आपण स्थिर आहोत. काय आहोत? आपण स्थिर आहोत. आपण जास्त चंचलपणा आपल्यामध्ये नाही. चंचलपणाचा अर्थ समजतोय का? चंचलपणा म्हणजे प्रपंचामध्ये ज्या गोष्टी लागतात ती मला अमकं पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा चंचलपणा म्हणजे मोह. या सगळ्या मोहापासून आपल्याला अण्णांनी थोडंसं बाजूला राहण्याचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आणि हे ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये थोड्या का होईना प्रमाणामध्ये उतरवतोय असं मला जाणवतंय. प्रत्येकामध्ये असं जाणवतंय. तुम्ही समजून घेताय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते उतरवताय, आनंदाची गोष्ट आहे. पण आपण एकाच वर्गात कायमस्वरूपी बसू नये. आपल्याला जर आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला पुढच्या वर्गामध्ये जावं लागणार आहे. पुढच्या वर्गात जायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास करून आपल्याला परीक्षा द्याव्या लागणार आहेत. आणि परीक्षा द्यायच्या म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपण जास्तीत जास्तपणाने विचार करून त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्या पाहिजे. की आपण बालवाडीत होतो. अण्णा नेहमी सांगतात की बालवाडीत होता म्हणून बालवाडीमध्ये बसण्याची सवय लागावी म्हणून दत्त महाराजांनी तुम्हाला चॉकलेट गोळ्या दिलेल्या आहेत. काय दिल्यात? चॉकलेट गोळ्या तुम्हाला दिलेल्या आहेत की बाबा मुलाने रडू नये, त्याला शाळेत बसण्याची सवय लागावी म्हणून. जसं शिक्षक त्या लहान मुलांना गोळ्या बिस्किट देतात, चॉकलेट देतात, जेणेकरून त्या मोहाने तो शाळेमध्ये बसेल, त्याला आवड तयार होईल, तो आईवडिलांच्यापासून थोडंसं लांब राहण्याचा तो प्रयत्न करेल. हा झाला तो भाग. आता आपण सुद्धा विद्यार्थी आहोत. आपण सुद्धा बालवाडीचे विद्यार्थी होऊन आपण थोड्या पुढच्या वर्गात जायला आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण किती दिवस त्या प्रपंचाच्या मायामोहामध्ये अडकून पडणार आहात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता गोळ्या बिस्किटे सगळ्यांना जिथल्या तिथं दिलेले आहेत.
हॅलो हॅलो. थोडंसं विषयांतर होतंय बरं का, थोडंसं विषयांतर करून मग जागेवर येऊ आपण. आपण आता कुठं होतो? गोळ्या बिस्किटांच्याकडे होतो ना. तर प्रत्येकाला दिलेले आहेत परमेश्वराने, दत्त महाराजांनी अण्णांनी प्रत्येकाला दिलेलं आहे. गोळ्या बिस्किट म्हणजे काय नेमकं? की तुम्ही जे जे परमेश्वराकडं अण्णांच्याकडं मागितलंय ते अण्णाने आणि दत्त महाराजांनी तुम्हाला दिलेलं आहे. जे जे मागितलंय ते सर्वांना दिलेले आहे. आता त्या पुढच्या वर्गात आपल्याला जायचंय. आता जे जे आपण घेतलंय ते आपल्याला परत करायचंय. समजलं का? जे जे आपण गोळ्या बिस्किटे घेतलेत ते आपल्याला काय करायचंय? परत करायचंय. परत करायचं म्हणजे समजलं का? तर आपण त्यापासून थोडंसं बाजूला व्हायचंय. काय करायचंय? त्या मोहापासून बाजूला व्हायचं की बाबा तरुण होता, तरुणपणे लग्न झालं, लग्नानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं झालं, प्रपंच झाला, त्यांचा प्रपंच झाला, त्यांच्या मुलांचा प्रपंच झाला. काय? तुमचा प्रपंच झाला, तुमच्या मुलांचा प्रपंच झाला, तरी तुमचा प्रपंच अजून चालू आहे. समजतंय? थोडंसं जड होतंय का? तर महत्त्वाचा मुद्दा की आपण किती दिवस प्रपंचामध्ये अडकून राहणार आहात. जे नवीन आहे त्यांचा भाग सोडून द्या. पण बहुतेक बरेच यात्रेकरू बऱ्याच वर्षापासून येणारे आहेत. कोण 30 वर्ष असेल, कोण 40 वर्ष असेल, कोण 50 वर्ष पण असतील, ते येणारे आहेत. पण त्यांनी किती दिवस प्रपंच करायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. समजतंय का? त्यांचा प्रपंच झाला, त्यांच्या मुलांचा प्रपंच झाला, तरी त्यांचा प्रपंच अजून चालू आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. किती दिवस गोळ्या बिस्किट खाणार आहात तुम्ही? पुढच्या वर्गात जाऊन सुद्धा आपल्याला ज्ञान संपादन घ्यायचंय की माणसाच्या जन्मामध्येच येऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी संपादन करून आपल्याला आपल्या खऱ्या जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा. की खरा जन्माचा अर्थ जो आहे तो काय आहे? तर माणसाच्या जन्मामध्येच येऊन आपल्याला मोक्षाला जाता येते. मोक्षाला जायचं म्हणजे नक्की काय करायचंय, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. मोक्षाला जायचं म्हणजे काय? तर आपण आहे या देहामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा बाहेर निघून त्याने आपलं शरीर पाहिलं पाहिजे. काय? जो आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये, त्याने बाहेर निघून आपल्याला पाहिलं पाहिजे की आपण नक्की कोण आहोत. इतकी क्षमता ज्या वेळेस होते त्यावेळेस आपण मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे काय होतं की या जन्मामध्ये सगळ्या गोष्टीतून आपण तृप्त होतो. की कुठलीही अपेक्षा मागं नाही राहत. न प्रपंचाची अपेक्षा राहत, न मुलांची, न घराची, न दाराची, न पैशाची, न प्रॉपर्टीची. कुठलीही अपेक्षा न ठेवणे म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणे. यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. जर या गोष्टी आपण समजून घेतल्या तरच आपण माणसाच्या जन्माला आल्याचे सार्थक व्हायचं. आणि ते ज्ञान समजून घेण्यासाठी आपण नारायणपूरला यायचं. आणि ते ज्ञान आपल्याला अण्णांनी दिलेलं आहे की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने प्रपंच केला पाहिजे, आणि प्रपंच ठराविक काळामध्ये कशा पद्धतीने त्याला अलिप्त झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला सगळ्या अण्णांनी दिलेलं आहे. हे ज्ञान आपण हळूहळू आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. आणि उतरवून आपण आपल्या खऱ्या जन्माची ओळख, स्वतःची ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे. स्वतःची ओळख म्हणजे स्वतःच्या आत्म्याची ओळख की मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मी काय करतोय. हा अण्णांनी जो घालून दिलेला नियम आहे, त्या नियमाला आपण कुठंतरी शोधण्याचा प्रयत्न केला आहे की बाबा मी नक्की आहे तरी कोण. हा जो आत्मा आहे तो नक्की आहे कोण आणि तो कशासाठी आलेला आहे याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. आणि ती जाणीव होण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या सगळ्या विषय मायामोहाला आपण बळी न पडता परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, परमेश्वराच्या अखंड नामामध्ये आपण ज्यावेळी स्वतःला वाहून घेऊ
त्याच वेळेस आपल्याला खऱ्या जीवनाचा अर्थ समजून येणार आहे. आणि यासाठी आपण हा सर्व अट्टहास करणं गरजेचं आहे की नामस्मरण या जी गोष्ट आहे तीच एकमेव आपल्याला आपल्या जीवनातून तारून नेणारी आहे. ह्या सगळा प्रपंचाचा गाडा आहे तो आपल्याला ओढून ठेवणार आहे आणि नाम एकच आहे की ते आपल्याला आपल्या जीवनातून तारून नेणार आहे. म्हणून कुठल्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व द्यायचं हे सुद्धा प्रत्येकाने ठरवून घ्यायचं आहे. आपण जर नामाला महत्त्व दिलं तरच आपण जगणार आहोत आणि जर प्रपंचामध्ये आपण गुंतून राहिलो तर आपल्याला पुन्हा या सगळ्या गोष्टीला फिरावं लागणार आहे, पुन्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत. म्हणून समजून घ्यायचं की हा जन्म जो आहे हा जन्म किती लाख मोलाचा आहे, तोलाचा आहे आणि किमतीचा आहे. हा जो जन्म लाख मोलाचा, तोलाचा आणि किमतीचा आहे याला जर आपण असंच वायाला जर घालवलं तर आपण काही सुद्धा या जीवनाचा अर्थ नाही. म्हणून आपण समजून घ्यायचं की हा जन्म आपल्याला जो परमेश्वराने दिलेला आहे या जन्मामध्ये आपल्याला येऊन आपण आपल्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. आणि आपलं पूर्व पुण्याई म्हणून आपण दत्त महाराजांच्या आणि अण्णांच्या चरणाशी लीन झालेलो आहोत आणि ते लीन होऊन आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतोय. म्हणून भाग महत्त्वाचा असा आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणूस एकटा राहू शकत नाही. मग एकटा राहू शकत नाही म्हणून सावित्री आणि सत्यवानाची जोड घालून दिली. काय झालं? सावित्री आणि सत्यवानाची जोड घालून दिली परमेश्वराने. काय केलं? सत्यवानाने सावित्रीची जोड घालून दिली म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पुढं चालू लागल्या. सत्यवान सावित्री कोण होत्या? कोण होते ते? कोण होते? सत्यवान आणि सावित्री कोण होते? मनुष्यच होते ना, आपल्यासारखेच होते ना ते पण ते आज का आहे? त्यांचं नाव का निघतंय? त्यांना जाऊन कितीतरी युग गेले असेल, कितीतरी वर्ष झाले असेल, पण ते आज आहेत. ते कशामुळे आहेत? तर त्यांच्या कर्तृत्वामुळे आहेत, त्यांच्या एकनिष्ठतेमुळे आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर तुम्ही सुद्धा कायमस्वरूपी राहताल ना, का नाही राहणार? का नाही राहायचं? कुणाला राहायचंय का नाही राहायचं? सत्यवान सावित्री सारखं राहायचंय का नाही राहायचं? राहायचंय का? सगळ्यांना विचारतोय. राहायचंय ना? मग त्यांनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये? सावित्रीने काय केलं त्यांच्या जीवनामध्ये? आता सावित्रींच्याकडे जाऊ आपण. सावित्रीने काय केलं त्यांच्या जीवनामध्ये सांगा? त्यांनी त्यांचा पतिधर्म पाळला म्हणून त्यांनी यमाच्या दरबारातून त्याच्या नवऱ्याला घेऊन आले. एवढी क्षमता तिच्यामध्ये होती. ती कशामुळे होती? कशामुळे होती? कशामुळे? तर तिने तिचा जीवनामध्ये पतिव्रता धर्म एकनिष्ठतेने सांभाळला होता. हा महत्त्वाचा भाग आहे. तिने तिच्या जीवनामध्ये पतिव्रता धर्म कशा पद्धतीने सांभाळा? तर ते पतिव्रता धर्म सांगायचा का? मला जमल तसं सांगू का पतिव्रता धर्म? जमल तसं सांगू का? मला त्यातलं ज्ञान नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पतिव्रता धर्म कशा पद्धतीने असतो? नवरा आणि बायको हे वेगवेगळी असून ज्या वेळेस त्यांचा सर्वांच्या साक्षीने विवाह होतो त्यावेळेस ते पती आणि पत्नी होतात. म्हणजे काय होतात? ते एकत्र एक होतात. ते तोपर्यंत वेगवेगळे असतात पण ज्या वेळेस त्यांचं सर्वांच्या समक्ष विवाह होतो, सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने होतात, त्यावेळेस ते पती आणि पत्नी होतात. म्हणजे काय होतात? पती आणि पत्नी. म्हणजे तो पती म्हणजे तिचा देव. काय? पती म्हणजे तिचा देव आणि त्या देवाची सेवा तिने अखंडपणाने ज्या क्षणापासून
ती विवाहबद्ध होऊन त्या घरी जाते त्या क्षणापासून तिने सर्व नियम तिचे चालू होतात. मग ते नियम काय आहेत? तर नियम अशा पद्धतीने आहेत की अण्णांनी ज्ञानबोधमध्ये सांगितलेलं आहे की पत्नीचे नियम काय आहेत, पत्नीने कशा पद्धतीने पतिव्रता धर्म सांभाळायचा हे नियम अण्णांनी सांगितलेले आहेत. तर पत्नी ही पतीची काया वाचा आणि मनाने सर्व गोष्टीची पूर्तता तिने करायची असते. कायेने, वाचेने आणि मनाने. समजतंय? जास्त उलगडून सांगायला नको. तर या 3 गोष्टी पत्नीने पाळायच्या असतात. तर प्रथम कायेने म्हणजे शरीराने, ज्या पतीला तुमच्याकडून ज्या गोष्टी पाहिजेत त्याची पूर्तता तुम्ही करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी पूर्तता केल्या नाही तर तो तुमचा पतिव्रता धर्म होऊ शकत नाही. त्यानंतर वाचेने, जो पती परमेश्वर तुम्हाला आदेश करेल त्या आदेशाचं तुम्हाला पालन करावंच लागेल. हा झाला वाचेचा. आणि आता मनाचा. तर मनाचा जो विषय आहे तो जो परमेश्वर तुमचा नवरा आहे त्या नवऱ्याला ज्या काही गोष्टी मनात येतील त्या गोष्टीची पूर्तता सुद्धा एका पतिव्रत्या स्त्रीला पूर्ण करावे लागतात. या 3 गोष्टी काया, वाचा आणि मने, ह्या 3 गोष्टी जी पतिव्रता पतीची पाळते ती खरी पतिव्रता. टाळ्या नाही वाजल्या. म्हणजे तुम्ही पूर्तता करत नाही का? ताई लोक पूर्तता करत नाही का तुम्ही? असं करू नये. परमेश्वराने दिलेला जन्म आहे, असं करू नये. आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या धर्माचं पालन तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग आता त्यांची दिनचर्या कशी असावी? पत्नीची तुम्ही घाबरू नका, मी त्यांच्याकडे पण जाणार आहे. नाही तर तुम्हाला टेन्शन घेऊ नका, मी तिकडं पण जाणार आहे. पण आधी इकडून सुरुवात करू. थोडासा वेळ होईल बरं का? चालेल ना? थोडंसं लांबते, कारण की कसं चाललंय मलाच माहिती नाही. तर पतिव्रताने सकाळपासून झोपेपर्यंत कशा पद्धतीने तिचा दिनचर्या असावी, कशा पद्धतीने दिनचर्या असावी ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो बरं का? हसायचं नाही कोण्या. मला जमल तसं मी सांगतोय. आता तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं सगळं माहिती, तसं काय समजू नये. मला जे अण्णा जे ज्ञान देतील त्याप्रमाणे मी सांगतोय. माझ्या मनाचं काही नाही. आता तुम्ही काहीतरी म्हणताल की काहीतरी चाललंय, तसं काय नाही. अण्णा जशी बुद्धी देत आहेत, दत्त महाराज जशी बुद्धी देत आहेत, तसं आपलं साऊंड चालू आहे. तर पत्नीने पतीच्या आधी सकाळी लवकर उठून काय करायचंय? पत्नीने पतीच्या आधी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन दारामध्ये सडा मार्जन करणं, झाडून घेणं, आपली घरं असतील तर घरं झाडून घेणं. सगळं डिटेलमध्ये सांगू का? म्हणजे तुमचं काम सोपं होईल. उठल्या सगळ्या गोष्टी स्वच्छ. आंघोळच्या आधी सगळं पाणी गरम करा. पाणी गरम केल्यानंतर झाडून घ्या, मिश्री लावा, कोलगेट लावा. मग मिश्री लावल्याशिवाय त्यांची सुरुवात होणारच नाही ना. त्याशिवाय ते करंट लागणारच नाही त्यांना कामाचा, नाही तर झोपेतच राहतील. तर ह्या गोष्टी आपण पुढं जाऊ आता. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पतीला उठवणे, आधी तिने स्वच्छ होणे, सुचिरभूत तिने होणे. सुचिरभूत झाल्यानंतर मग पतीला उठवणे, मुलांना उठवणे, नंतर पतीला स्नानासाठी पाणी देणे, मुलांना स्नान घालणे, पतीला स्नान घालणे. एवढं तुम्हाला जमतंय का बघा, पण मी सांगतोय.
स्नान घालणे, ह्या सगळ्या गोष्टी करून पतीला सकाळी सकाळी निहारीसाठी बनवणे, नंतर सगळ्या पुढच्या गोष्टी साफसफाई ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सासू सासरे असतील त्यांना सुद्धा निहारी देणे, या सगळ्या गोष्टी चालू झाल्यानंतर मुलांना डबा द्यायच्या, सगळ्या गोष्टी पुढं शाळेत जायचं, हे सगळं थोडक्यात सांगतो. पुढं चालूत मग आली दुपार. काय आली? दुपार आली. मग दुपारचा स्वयंपाक करायचा. दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर डबा नेऊन द्या. डबा देऊन दिल्यानंतर सगळ्या गोष्टीनंतर परत थोडा वेळ आराम करा, तुम्ही जेवण करा, आराम करा. नाही तर म्हणताला आम्हीच काम करायचं, आम्ही जेवायचं नाही का, असं पण नको व्हायला. तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी या सगळ्या केल्या पाहिजे. थोडंसं वेगळं वाटतंय का? थोडंसं वेगळं वाटतंय ना? तर जाऊ द्या, तो थोडक्यातच सांगतो, लय डीपमध्ये नको जायला. तर सगळ्या गोष्टी पत्नीने सांभाळून घ्यायच्यात की आपल्या पतीला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी पत्नीने पूर्तता करणे, हा झाला पत्नीचा धर्म. आता पतीचा धर्म काय? पतीचा धर्म जो आहे तो असा आहे, ज्या वेळेस ती दुसऱ्याची मुलगी असते, ती सर्व सोडून, तिच्या घरदार सोडून, आई वडिलांना सोडून ती कोणाच्या विश्वासावर येत असते? तर तुमच्या विश्वासावर सगळं सोडून येत असते. मग त्यावेळेस तिची सर्व जबाबदारी तुमची असते, सर्व जबाबदारी पतीची असते की पतीने तिला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टींची पूर्तता करणं हे पतीची जबाबदारी आहे, ते पतीचा धर्म आहे. मग तो पतीचा धर्म जो आहे तो राबवण्यासाठी त्या पतीला कष्ट करणे गरजेचं आहे. मग त्यांनी सकाळी उठून सगळ्या गोष्टी आवरून त्यांनी त्याच्या कामावर जायचे, दिवसभर मेहनत करायची, पैसे कमवायचेत, पैसे कमवून ते प्रपंचासाठी खर्च करायचेत. पत्नीने तिचं काम करायचंय, पतीने त्यांचं काम करायचंय. हे चालत असताना पतीने पत्नीला कधीही दुखवू नये. जो पती पत्नीला दुखवतो तो देवाला दुखवतो. काय करतो? तो परमेश्वराला दुखवतो, परमेश्वराला नाराज करतो. इतकी क्षमता त्या पतिव्रतेमध्ये असते. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की जरी पत्नी तुम्हाला जरी काय म्हणता येईल त्याला, म्हणू का, राग यायचा नाही ना, जरी पत्नी तुम्हाला घरात काम करणारी स्त्री जरी दिसली, काम करणारी जरी दिसली तरी काम करणारी नाही, ते तुमचं प्रपंच चालवणारी महिला आहे. मग तिला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. काय? तिला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. ती तुमच्यापेक्षा वरचढ आहे. काय? ती तुमच्यापेक्षा वरचढ आहे, परंतु परमेश्वराने तिला बांधून ठेवलेले आहे. काय केलंय? परमेश्वराने तिला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत बांधून ठेवलेली इतकी पॉवरफुल स्त्री आहे, ती पतिव्रता आहे. मग तिला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर लाथा खाव्या लागतील. म्हणून पत्नीला कधीही दुय्यम दर्जा देऊ नये. पत्नी ही तुमची अर्धांगिनी असते, तुमचं एक रूपच असते. तुम्ही दोघं मिळून एक आहात, एक तत्व आहात. मग हे तत्व आपण ज्यावेळेस समजून घेऊ त्यावेळेस पत्नीला आपण कमी लेखू नये, तिला आपण दर्जा कमी देऊ नये, ते तुमच्या बरोबरीचीच असते. म्हणून सुद्धा पती परमेश्वराने सुद्धा त्या गोष्टी समजून घ्यायच्यात की आपण प्रपंच करत असताना आनंदाने करा. काय करा? जे आपल्याला आयुष्य दिलेलं आहे ते पती आणि पत्नी मिळून आनंदाने प्रपंच करा. म्हणजे आनंद करता करता हा सगळा प्रपंच करता करता परमेश्वराने आपल्याला शिकवलंय की प्रपंच करता करता परमार्थ करायचंय. म्हणजे या गोष्टीसाठी आपल्याला काय अवघड आहे का? या गोष्टी आपल्याला अवघड आहेत का? पत्नीने समजून घ्यायचे, पतीने समजून घ्यायचे. ज्यावेळेस पत्नी रागवेल त्यावेळेस पतीने शांत राहायचे, पती रागवेल त्यावेळेस पत्नीने शांत राहायचे. ह्या गोष्टी समंजसपणाने एकमेकाने समजून घ्यायच्या. या गोष्टी जर तुम्ही एकमेकाने जर समजून घेतल्या तरच तुम्ही योग्यतेचे सती आणि सावित्री आणि सत्यवान झाल्याचे सार्थक होताल. काय?
सत्यवान आणि सावित्री तुम्ही होताल ते तुम्ही एकमेकांना समजून घेताल त्यावेळेस, नाहीतर नाही. समजलं? समजलं का? आता भास करायचं का? आता एक पतिव्रतेचं छोटंसं उदाहरण सांगतो, मग आपण भास करू. हां, एका गावामध्ये एक घर होतं आणि त्या घरामध्ये नवरा बायको असतात. नवरा बायको ती पतिव्रता असते, ती सगळं पती जे सांगल ते सगळ्या गोष्टी ते पत्नी प्रामाणिकपणाने ऐकत होते आणि ते सगळं हातातलं काम सोडून ते पतीने आवाज दिल्याबरोबर ती त्या आवाजाच्या दिशेने जात होती आणि पतीला जे पाहिजे ते ती देत होती. अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी चालत असताना एक दिवस ती पतिव्रता स्त्री मुसळामध्ये तांदूळ कांडत होती. काय करत होती? मुसळामध्ये तांदूळ कांडत होती. म्हणजे काय, तो मोठा हे असतो उखळ का? बर, उखळ. ते मला काही येत नाही. अच्छा, उखळामध्ये मुसळ. बर, ठीक आहे. तुमच्या काळात होतं, आमच्या काळात नाही ना, काय करायचं. त्याच्यामुळं चुकलं असेल, घ्या समजून. तर उखळामध्ये ती काय करत होती? ते तांदूळ कांडत होते. ते कांडत असताना पती बाहेरून येतो आणि पत्नीला आवाज देतो की मला पाणी पाहिजे, पाणी पिण्यासाठी पाणी दे. ते मुसळ सोडून ती लगेच ती काय करते? पाणी द्यायला ते जाते आणि ते मुसळ तसंच वर राहतं. मुसळ वर राहतं आणि ते काय बघत नाही, तीच आपली पाणी द्यायला जाते. तर ती गोष्ट शेजारची बाई पाहते. शेजारीन ती पाहते की बाबा हे मुसळ वर कसं काय राहिलं, असं कसं काय चमत्कार झाला. म्हणून ती तिला नंतर विचारते की हे बाई असं कसं काय झालं. तर ती सांगते की मी पतीचा शब्द खाली पडून देत नाही. पती जे सांगतील ते मी हातातलं काम सगळं सोडून ते मी पूर्तता करते. असं म्हणल्यानंतर तिच्यासुद्धा डोक्यात आलं, तिच्यासुद्धा डोक्यात दुस्वास आला. ती सुद्धा पतिव्रता व्हायला जाते. काय होते? पतिव्रता व्हायला जाते. ती सुद्धा तिच्या नवऱ्याला म्हणते दुसऱ्या दिवशी, तुम्ही शेतात जा, शेतातून जाऊन आल्यानंतर मला पाणी मागायचं. काय करायचं? मला पाणी मागायचं, मी तुम्हाला पाणी आणून देईल. तर तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीनंतर दुसरा दिवस उजडतो. ती गावात जाते, थोडंसं पाहिले बरं, भात मागून आणते आणि ते भात कांडायला ती सुरुवात करते. आपला नवरा जातो शेतातून, दुपारची वेळ होते. नवरा येतो आणि घरामध्ये येतो आणि तो बायकोला आवाज देतो की बाबा मला पाणी, तांबर पाणी दे. तसं म्हणता बरोबर ती वर गेलेलं मुसळ सोडते आणि इकडे यायला आणि तिला वाटतं बाबा वर थांबले का बघावं, म्हणून ती तोंड वर करते. तसंच ते मुसळ तिच्या तोंडावर पडतं. ते सगळे दात तिचे पडून जातात. सगळे दात पडून गेल्यानंतर सगळं तोंड रक्ताने लाल भडक होतं आणि ती नवऱ्याला इतकी शिव्या देते तुमच्या म्हणते हे म्हणजे कशा पद्धतीने आपण सोंग करायला जातो ते आपलं स्वतःचं सोंग होऊन जातं. काय होतं? सोंग करायला जातो म्हणून सोंग होतं. म्हणून कृपया सगळ्यांनी या गोष्टीची काय घ्या, बापू म्हणते दखल घ्या. तर हा चेष्टेचा विषय झाला. आता मूळ पदावर येऊ की ह्या उदाहरणातून आपण समजून घ्यायचं की आपण कशा पद्धतीने राहायचंय, कशा पद्धतीने वागायचंय. हे उदाहरणं समजून घेण्यासाठी की पतिव्रतेने कशा पद्धतीने राहिलं पाहिजे आणि पतीने सुद्धा कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी ज्या वेळेस तयार होतील त्यावेळेस पतिव्रता धर्म पूर्ण होता. एका बाजूने नाही, दोन्ही बाजूने तो पूर्ण करावा लागतो, त्यावेळेस तो पतिव्रता धर्म पूर्ण होतो. हा गोष्ट समजून घ्यायची आणि ह्या गोष्टी समजून आजच्या या वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त सत्यवान आणि सावित्री त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य केलं तेच कार्यसुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे. म्हणून हा सर्व अट्टहास आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्या. काही चुकला असेल तर काय करा?
चुकून एखादा शब्द चुकून गेला असेल तर पुढच्या वेळेस तसं होऊन द्या म्हणतात. तर भाग महत्त्वाचा असा आहे की अजून माझं वय लहान आहे, मी एवढ्या मोठ्या गोष्टी करू नये. काय तुम्हाला वाटते पण मला माझ्या अंतकरणाला वाटतं ना, तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे ना. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, मनाच्या अंतकरणामध्ये समजून घ्या. आणि हा जो जन्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे त्याला समजून घ्या, जाणून घ्या. आणि जाणून समजून घेऊन आनंदाने जगा. आनंदाने जगता जगता आनंद तयार करा. आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद दत्त महाराज आणि सद्गुरू आहेत. या गोष्टी सगळ्या समजून घ्या. पतीला दुखवू नका, पत्नीला दुखवू नका. दोघांनी एकमेकाने समजून हा प्रपंचाचा तुमचा जो गाडा आहे तो व्यवस्थितपणे हाका. तुमची मुलं असतील, तुमचे आईवडील असतील, त्यांच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. मुलांच्यावर चांगले संस्कार करा, आईवडिलांची चांगली सेवा करा. या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घ्या. आणि आजच्या या पौर्णिमेच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी मनाच्या अंतःकरणापासून समजून घेऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या उतरवा. एखादी जरी गोष्ट तुमच्या जीवनात उतरवली तरी तुम्ही नारायणपूरला आल्याचं सार्थक झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. वेळ भरपूर झालेला आहे. आता आपण भजन घेऊ. हा अन्नदान राहिलं का? अन्नदान पहिलं भजन घेतो, हा मग अन्नदानाचं बघू. थोडं डोकंच माझं जड झालंय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. नारायण सर्वांनी म्हणायचंय. नारायण ते मन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायण नारायण ते मन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. सद्गुरु नारायण 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 नारायण. अण्णा नारायण 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 नारायण. नारायण नारायण देव नारायण 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 श्रीमन नारायण नारायण
नारायण गुरु नारायण 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 गुरु नारायण 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 सद्गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 सोनु नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण सद्गुरु अण्णा महाराज की जय सद्गुरु अण्णा महाराज की जय सद्गुरु अण्णा महाराज की जय अच्छा तर आजच्या या ज्येष्ठ पौर्णिमे म्हणजे वटपौर्णिमेचं जे अन्नदान केलेलं आहे ते सर्व स्वयंसेविका आमच्या ज्या ताई आहेत ज्या दर गुरुवारी येतात मंदिरामध्ये रांगा लावण्याचं नियोजन करतात खाली भटारखान्यामध्ये स्वच्छता करण्याचं काम ज्या करतात आमच्या ज्या ताई लोक आहेत आणि तुम्ही येणाऱ्या सर्व ताई लोक या सर्वांनी मिळून आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान केलेलं आहे म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्धी असा टाळ्यावर म्हणून आशीर्वाद द्या. श्रीपाद भगवती देव दत्त श्रीपाद भगवती गुरुदेव श्रीपाद भगवती गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. आता पुढील जी पौर्णिमा आहे ती आपली आषाढ पौर्णिमा आहे म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. येणारी जी आपली पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे. त्याचा दिनांक आहे 21/7/2024 वार आहे रविवार. रविवारी आपली गुरुपौर्णिमेची सर्वांनी नोंद घ्यायची. जे जे भाविक असतील त्यांनी यायचे आणि आपल्यासोबत नवीन भाविक कशा पद्धतीने त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल हे त्यांना समजून देण्यासाठी आपण त्यांना घेऊन यायचे. त्यांना योग्य दिशा दाखवायची योग्य मार्ग दाखवायचा आहे. तुमचं काम फक्त त्यांना दत्त महाराजांच्या दरबारामध्ये आणणं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी दत्त महाराज करून घेतात. म्हणून जे आपण भाविक येता तुम्ही येत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाचं कल्याण करून घेत असताना आपल्या आजूबाजूला जे असतात त्यांचंसुद्धा चांगलं व्हावं हा हेतू प्रत्येकाने मनामध्ये ठेवून प्रत्येकाला नारायणपूरला आणलं पाहिजे. नारायणपूरचा महिमा दत्त महाराजांचा महिमा अण्णांचा महिमा हा प्रत्येकाला समजून दिला पाहिजे. समजून दिल्यानंतर आपण आपल्या कुटुंबामध्ये आहारसुद्धा महत्त्वाचा आहे की सगळ्यांनी शुद्ध आहार ठेवला पाहिजे. शुद्ध शाकाहार आपल्या जीवनात असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात. ज्या वेळेस आपण शुद्ध शाकाहार आपण आपल्या जीवनामध्ये ठेवू सर्व कुटुंबातील व्यक्तीने शुद्ध शाकाहार पाळणं गरजेचं आहे. अण्णांनी आपल्याला दोनच गोष्टी सांगितलेल्या शुद्ध शाकाहार आणि बाकीच्या देवदेवऋषी कुठल्या गोष्टी करू नयेत. या दोन गोष्टी तर तुम्ही नियमाने पाळल्या तर तुम्हाला कुणाला सुद्धा विचारायची गरज पडणार नाही. इतकी ताकद
इतकी ताकद दत्त महाराजांची आणि अण्णांची आहे. म्हणून या गोष्टींचा 2 नियम पाळा. आनंदाने राहा, आनंदाने समाधानाने राहा. तुम्ही समाधानी राहा, तुमच्या कुटुंबातल्या लोकांना समाधानी राहू द्या. म्हणजे तुमच्या जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि एकदा सर्वांनी हात वर करायचेत. म्हणजे अण्णांचा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. सर्व ताई लोकांना मनाच्या अंतःकरणापासून दत्त महाराजांच्या अण्णांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. ज्या काही चुका झाल्या असतील त्या सोडून द्या आणि नव्याने योग्य पद्धतीने वागा. म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांनी माधवगिरीने महाप्रसाद घ्यायचा आहे आणि महाप्रसाद घेतल्यानंतर भस्मदर्शनाच्या रांगेतून भस्मदर्शन घेण्यासाठी वर यायचं आहे. गुरुदेव दत्त. हॅलो, थोडासा उशीर झाला त्यामुळे थोडंसं शांतता ठेवा. द्या बेल द्या. ओ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे दुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर औटी सिंदुराचे कंठे जळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मागे मन कावडा बुर्दे. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाचे उठे कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुजुन तेन पुढे चरणी घागर्या. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कावडा बुर्दे. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दाश्रमाचा वट पाहे सदना संकटे पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माझे मान कामना बुर्दे. जय देव जय देव. युगे 28 विटेवारे उभा वामांगे रखमाये विष दिव्य शोभा पुंडलिका भेटे परब्रह्मालिका चरणे वाहे भीमा उत्तरे जगा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभा पावे जीवलभा. जय देव जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवून काठी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य ते भेटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा रायेचा वल्लभा पावे जीवलभा. जय देव जय देव. धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाचे कमळे वनमाला गळा राही रुक्माबाई राणी हा सगळा
ओवाळे तो राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहेच्या वल्लभा पावी ज्वलगा जय देव जय देव ओवाळू वारच्या कुरवंड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णव नाचते पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा कीर्ती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहेच्या वल्लभा पावी ज्वलगा जय देव जय देव आषाढी कार्तिके भक्त जन येते ओ साधू संत येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हेळा माझतय होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे वाळगी जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहेच्या वल्लभा पावी ज्वलगा जय देव जय देव लवधवते विक्राळ ब्रह्मांडे माळा विषे कंठ काळा त्रिनेत्रे ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके भाळा तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझपुर गौरा जय देव कर्पूर गवळा भोळा नैने वेशाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा भूतेचे उदळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझपुर गौरा जय देव देव दैत्य सागर मंथन पै केले त्या माझे अवचेत हालाल उठेले तो आसुरपणे प्राशान केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझपुर गौरा जय देव आव्याग्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदास अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझपुर गौरा जय देव दुर्गे दुर्गट भारे तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारे वारे वारे जन्म मरणाते वारे हारे पडलो आता संकट निवारे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवन पाहता तू जैसे नाही चारे श्रमले परंतु न बोले काय साहे विवाद करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पाऊस लवलाहे जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होते निजदाशा क्लेशापासून तोडे तोडे भवपाशा अंबे तुझा वाचून कोण पूर्वेल आशा नरहरी तलीन झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेते नेते शब्दान हे हनुमाना अखंड समाधी ध्यान कोणी जाना जय देव जय श्री गुरुदत्ता हो श्री गुरुदत्ता भारती वाळे दारी भवचिंता जय देव सभाह्यभ्यंतरी तू एक दत्त आभाग्याचे कैसे न कळे हे माता खरा हे परताले तुझ कैसा येत जन्मा मरणाचा गुरुलाचे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो श्री गुरुदत्ता भारती वाळे दारी भवचिंता जय देव आदत्त येऊन यावो भेटा कले सद्भावेन मन परिपाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला
जन्म मनाचा फेरा चुकविला देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो श्री गुरुदत्ता आरती वाळे तारली भवचिंता जय देव जय देव दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन नितोपणाचे झाले बोलवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो श्री गुरुदत्ता आरती वाळे तारली भवचिंता जय देव जय देव सद्गुरु नेत्र लागले वाटे नेत्र लागले वाटे चरणी मस्तक ठेवता चरणी मस्तक ठेवता चरणा स्पर्श घेता पतीचा चरणे सद्गुरु पतीचा चरणे आशीर्वाद देवने किती गाव धरले तुमच्या दर्शनाने खरे सुख लाभते सद्गुरु सुख लाभते तुमच्या चरणाने मज पावन केले वरद हस्त लागता पिढा दूर झाल्या सद्गुरु पिढा दूर झाल्या कित्येका पामरा सुख शांती मिळाल्या तुम्ही ब्रह्मा तुम्ही विष्णू तुम्ही महेश्वरा सद्गुरु तुम्ही महेश्वरा माता पिता होणे तारिला भवसागरा आता मागणे आहे दत्त दासाचे सद्गुरु दत्त दासाचे अखंड गडो दर्शन तुमच्या चरणाचे येई ओ सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली वाटेकडे नेत्र लावून वाट पाहे भेटता दुर्तेने दिला निरोप सद्गुरु दिला निरोप तुझे तारक माझे माय बाप नेसला पितांबर भस्म कपाळा सद्गुरु भस्म कपाळा शांतीचा सागर काळा रुद्राक्ष माळा तुमचे ने आम्हा वाटे दीपवाळे सद्गुरु वाटे दीपवाळे दत्तदास नारायणदास आरती वाळे एकचे निचबा तुमच्या या ठाया सद्गुरु तुमच्या या ठाया कृपा दृष्टी पाहे माझ्या सद्गुरु राया आरती ज्ञान राजा महाकैवल्याचे जा सेवते साधू संता मनोवेदना माता आरती ज्ञान राजा आलोपल ज्ञान विठ्ठलनाथ कोणे अवतार पांडुरंगा नाव ठेवेले ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्याचे जा सेवते साधू संता मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दने चारी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्याचे जा सेवेते साधू संत मनोवेदाला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारेले कैसे तुको वाटे उदक्या भंगाराचे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकया तोलने से ब्रह्म तुकासे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु
रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी रामा आरती तुकारामा जय जय आप्पा माऊले करी कृपेने सावुने आरती ओवाळे तू भावे पद कमले जय जय आप्पा माऊली वामनाने दिले स्तोते तुझी आगाध किरते विठ्ठल सममूर्ते सद्भावे करू आरती जय जय आप्पा माऊली सद्गुरु तुम्ही श्रेष्ठ चरणाचे सिद्धाचा सर्वावरे कृपा देता सर्व पीडा होईनाश जय जय आप्पा माऊली कित्येक पामराचे नेले भक्ती मार्गाचे दिव्या दिव्या देते चालल्या पापराचे जय जय आप्पा माऊली आहे राजे भोवाला विठ्ठल भेटवेला कैसे आनंदाला कीर्तनी रंगवेला जय जय आप्पा माऊली एकादशे आषाढेला पायी वारे पंढरीला संगे शिष्य मेळा भक्ती मळा फुलवेला जय जय आप्पा माऊली एकादशे आषाढेला पायी वारे पंढरीला संगे शिष्य मेळा भक्ती मळा फुलवेला जय जय आप्पा माऊली ऐसे गुणात वगाता मध्ये न पोरे आता कृपा ठेवे नारायणाता सद्गुरु रामरता जय जय आप्पा माऊली करे कृपेचे सावले आरती ओवाळतो सद्भावे पद कमले जय जय आप्पा माऊली जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तुझे सद्गुरुनाथा सत्यनारायणाचा तू अवतार जन्म तप कार्य नारायण पुरा दत्त संप्रदाय पताका आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव तप केले साक्षी नारायणेश्वर प्रसन्न झाले दत्त दिगंबर आलो शरण तोडी भोपास आता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव दत्त गुरु राय आशीर्वाद दिला देव निरिद्धे सिद्धे तुझ दोषविला पीडा हरक तू भक्तारा दाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव सद्गुरु सर्वांचा शोभत खरा आप्पा माऊलीचा आशीर्वाद पुरा भव दुःख हारा तुम्ही आता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव दर गुरुवारी दर पौर्णिमेला दत्त भक्तांचा जमतो मेळा आध्यानी बाळांना संभाळी आता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाता आरती ओवाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव घालीन लोटांगण वंदिर चरण तुलाडे वाईन रूप तुझे रे अलिंगण आनंद भोजन भावे ओवाळे म्हणे देव माता पिता तमेव त्वमेव बंधु सखा तमेव त्वमेव विद्या तमेव त्वमेव सर्वं ममेव दे कायेन वाचा मनेन्द्रियर्वा पुण्यात्मना प्रभुतमा करोमि यत्नं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवाय वेदराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायक रामचंद्र
हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता अत्रेय अनुसय सुता अनुसय सुता अत्रेय अनुसय सुता अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता अत्रेय अनुसय सुता अनुसय सुता अत्रेय अनुसय सुता अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद